महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. परभणीतील फुले शाहू आंबेडकर पेरियार भगतसिंग चळवळीतील शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हे शिवाजी लॉ कॉलेजचे विद्यार्थी. त्यांनी संविधान अवमान घटनेच्या निषेधार्थ आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे त्यांच्या विरुद्ध परभणी पोलीस प्रशासनानं खोटा गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिसांनी शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांना पोलीस कस्टडीत घेऊन बेदम मारहाण केल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांची प्रकृती गंभीर असतानाही औषध उपचारासाठी दवाखान्यात न ठेवता मुख्य न्यायदंडाधिकारी परभणी यांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. न्यायमूर्ती, पोलीस अधिकारी, जेल कर्मचारी यांनी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकृतीची दखल घेतली नसल्यानं त्यांचा 15 डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. त्यांच्या या मृत्यूस परभणी न्यायालयाचे न्यायमूर्ती, पोलीस अधिकारी, जेल कर्मचारी जबाबदार असल्यामुळे त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून राज्य सरकारनं CBI चौकशी करावी अशी मागणी आज दिनांक 16 डिसेंबर रोजी कळमनुरी वकील संघाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी सौ प्रतीक्षा भुते यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येनं वकिलांची उपस्थिती होती. परभणी घटनेतील शहीद सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे. सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे. सूर्यवंशींना मॅजिस्ट्रेट कसे टाकण्याला जजची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे. परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेच्या समोर असलेल्या संविधानाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ जे आंदोलन चालू होतं त्याच्यामध्ये लॉ कॉलेजला असलेला, शिवाजी लॉ कॉलेजला असलेला आमचा एक विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी हा त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून चळवळीमध्ये सहभागी होता. पोलिसांनी त्याच्या विरोधामध्ये खोटे गुन्हे दाखल केले, त्याला पोलीस कस्टडीमध्ये घेतलं, त्याला बेदम मारहाण केली. मारहाण केल्याच्या नंतर ज्यावेळेस त्याला परभणी न्यायाधीशाच्या समोर हजर केलं तर न्यायाधीशांच्या समोर त्यांच्या वकिलांनी बाजू मांडली की याला मारहाण झालेली आहे, त्याची तब्येत ठीक नाही, म्हणून त्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं. पण जो निर्दयी आणि जातीवादी जज सुद्धा त्यांना त्यांची भूमिका ऐकली नाही आणि त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये टाकलं. आणि 2 दिवस कस्टडीमध्ये असताना पुन्हा तिथं आमचं असं माहिती आहे की पोलिसांनी त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी जेलमध्ये सुद्धा मारहाण केली आणि त्याला अटॅक आला आणि त्यांचं काल दुःखद असं निधन झालेलं आहे. तो शहीद झालेला आहे. आणि आम्ही त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलेलं आहे की जे मॅजिस्ट्रेट, परभणीचे मॅजिस्ट्रेट आणि जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करावं, त्यांना सुद्धा याच्यामध्ये आरोपी करावं आणि या पूर्ण प्रकरणाची CBI चौकशी करावं. आणि जे PM रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की त्याला मारहाण झाल्यामुळेच त्याचं या ठिकाणी तो शहीद. न्यूज 15 मराठीसाठी नारायण काळे, हिंगोली.